आजची कथा आहे पुण्यात राहणाऱ्या संजय आणि स्नेहाची. संध्याकाळची वेळ. घरात शांतता. स्नेहा चहाचा कप घेऊन बाल्कनीत उभी होती. काकूंचा फोन आला आणि त्यांनी विचारलं, बाळ तुझं, संजय तुझं काही ऐकत नाही ना? तुला वेळ देत नाही? त्या एका वाक्याने स्नेहाच्या हातातील कप थरथरला. गरम चहाचे थेंब तिच्या पोटावरती पडले. पण तिच्या मनातल्या वेदनेसमोर तो काहीच नव्हता. ती हसण्याचा प्रयत्न करत होती, पण डोळ्यांमध्ये पाणी साचलं होतं. नाही काकू, तसं काही नाही, ती हळू आवाजात म्हणाली. पण खरं तर सगळं काही तसंच होतं. 2 वर्षांपूर्वी स्नेहा आरशासमोर उभी होती. लाल साडी, गळ्यात सोन्याची साखळी, डोळ्यांमध्ये स्वप्न. आज तिचं लग्न होतं. अरेंज मॅरेज. घरच्यांनी निवडलेला मुलगा संजय. मुलगा खूप चांगला होता. कुटुंबाला खूप जपतो. आईचं वाक्य तिच्या मनात घुमत होतं. कुटुंबाला जपणारा मुलगा मला पण तितकंच प्रेम करेल ना? तिने स्वतःला विचारलं. मुलगा बघायला आला होता तेव्हा संजय फार बोलत नव्हता. पण त्याच्या शांत स्वभावात एक विश्वास होता. त्याने फक्त एवढंच म्हटलं होतं, मी माझ्या कुटुंबासाठी काहीही करतो आणि लग्नानंतर माझ्या बायकोसाठीही करेन. त्या एका वाक्याने स्नेहाचं मन जिंकलं होतं. लग्नाचा दिवस, घरात गडबड, पाहुणे, हशा, संगीत, सगळीकडे आनंदाचं वातावरण. स्नेहा मंडपात बसली होती आणि संजय तिच्या बाजूला. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. एक अनोळखी माणूस, पण आता आयुष्यभराचा साथीदार. मी तुझी काळजी घेईन, संजयने हलक्या आवाजात सांगितलं. स्नेहा हसली. तिच्या डोळ्यात विश्वास होता. लग्नानंतरचा पहिला दिवस. स्नेहा सासरी आली. मोठं घर, सगळं एकत्र. आई वडील, भाऊ बहीण. सुरुवातीला सगळं छानच होतं. आमच्या घरात सगळे एकमेकांसाठी जगतात, सासूबाईंनी अभिमानाने सांगितले. स्नेहाला वाटलं, वाह, किती प्रेमळ कुटुंब आहे. आता मी याचा भाग आहे. पहिले काही दिवस संजय सतत घरच्यांसोबत असायचा. आईसोबत बाजारात जाणं, वडिलांसोबत बँकेत जाणं, भावाला कामात मदत करणं, बहिणीला फिरायला घेऊन जाणं. स्नेहा हे सगळं पाहत होती आणि मनात म्हणत होती, तो खूप चांगला आहे, सगळ्यांची काळजी घेतो. पण एक दिवस ती म्हणाली, संजय मला थोडं बाजारात जायचं आहे. तू माझ्यासोबत येणार का? संजयने फोनवरून नजर न उचलता उत्तर दिलं, आता नाही. आईसोबत जायचं आहे, नंतर बघू. ती शांत झाली. ठीक आहे, ती हसत म्हणाली. असं अनेक वेळा झालं. ती काही मागायची आणि उत्तर एकच, नंतर बघू. कधी तो पैसे देत होता, पण तिच्यासोबत वेळ घालवत नव्हता. एक दिवस घरात सगळे बसले होते. बहीण म्हणाली, दादा उद्या मला शॉपिंगला घेऊन चल ना? हो नक्की. संजय लगेच तयार झाला. स्नेहा तिथे बसली होती. तिने हलक्या आवाजात विचारलं, संजय मलाही जायचं होतं. संजयने साहसपणे उत्तर दिलं, उद्या मी बहिणीसोबत जाणार आहे. आपण नंतर जाऊ. त्या एका वाक्याने तिच्या मनात काहीतरी तुटलं. तिला वाटत होतं, मी विचारलं की तो म्हणतो आता नाही, मला वेळ नाही. पण बहिणीसाठी तर लगेच तयार होतो. रात्री स्नेहा खिडकीजवळ बसली होती. बाहेर अंधार होता आणि तिच्या मनातही अंधार. मी पण या घराचा भाग आहे ना? माझ्यासाठी वेळ नाही का त्याच्याकडे? तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. काही दिवसांनी टोमणे सुरू झाले. आमचा मुलगा आमच्यासाठी सगळं करतो. तुझं काही ऐकत नाही ना? प्रत्येक शब्द तिच्या मनाला टोचत होता. एक दिवस ती धाडस करून म्हणाली, संजय तू मला थोडा वेळ देऊ शकतोस का? मला तुझ्यासोबत थोडं बोलायचं आहे. संजय थोडा चिडला. स्नेहा, मी इतका बिझी असतो, तुला कळत नाही का? ती शांत झाली. पण तिच्या मनात वादळ सुरू होतं. मी काय इतकं जास्त मागते? फक्त थोडा वेळ आणि थोडं प्रेम. तरीही ती स्वतःला समजावतच होती. नवीन आहे सगळं, हळूहळू ठीक होईल. ती अजूनही आशा ठेवून होती. एक दिवस ती खूप आजारी होती. तापाने अंग जळत होतं. संजय, मला डॉक्टरकडे जायचं आहे, ती हळू आवाजात म्हणाली. संजय म्हणाला, मी आता जाऊ शकत नाही. बाबांना बँकेत घेऊन जायचं आहे. तू आईसोबत जा. आई म्हणाली, मला वेळ नाही. मला मैत्रिणीकडे जायचं आहे. तू एकटी जा. स्नेहा एकटीच हॉस्पिटलला गेली. घरी परत आल्यावर ती एकटीच बसून राहिली. त्या दिवशी तिला पहिल्यांदा जाणवलं की या घरात मी एकटी आहे. रात्री संजय परतला. औषध घेतलेस का? त्याने सहज विचारलं. स्नेहा फक्त हसली आणि हो. पण त्या हसण्यात वेदना होती. दिवस जात होते, पण परिस्थिती तशीच होती. स्नेहा अजूनही वाट बघत होती. एक दिवस तो मला समजून घेईल, इतरांसारखी तो माझी काळजी घेईल. स्नेहा आरशात स्वतःकडे पाहत होती.
डोळ्याखाली काळी वर्तुळं, चेहऱ्यावर थकवा आणि ती हलक्या आवाजात म्हणाली, "मी त्याच्यासाठी सगळं सोडलं, पण त्याच्यासाठी माझ्यासाठी वेळच नाही." तिच्या डोळ्यातून एक अश्रू ओघळला आणि मनात प्रश्न उभा राहिला. मी त्याची बायको आहे की फक्त रात्रीची गरज? आरशासमोर उभं राहून स्नेहा स्वतःलाच हा प्रश्न विचारत होती. पण उत्तर मात्र कुठेच नव्हतं. लग्नाला 2 वर्ष झाली होती. 2 वर्षात खूप काही बदलायला हवं होतं. नातं घट्ट व्हायला हवं होतं. समज वाढायला हवी होती. पण इथे उलटच होत होतं. संजय अजूनही तसाच होता. आई-वडील, भाऊ-बहीण आणि सगळ्यांना. शेवटी स्नेहा. त्या दिवशी स्नेहा किचनमध्ये उभी होती, चहा बनवत होती. तिचं डोकं दुखत होतं. पण ती सवयीने काम करत होती. "आई, माझा टिफिन तयार आहे ना?" संजयने बाहेरून आवाज दिला. "हो बाळा," सासूबाईंनी उत्तर दिलं. स्नेहा ट्रे घेऊन बाहेर आली. "हा, तुझा चहा." संजयने कप घेतला पण तिच्याकडे पाहिलंही नाही. "संजय, आज संध्याकाळी थोडं बाहेर जाऊया का?" तिने हळूच विचारलं. संजयने लगेच उत्तर दिलं, "आज नाही. भावासोबत काम आहे." ती काही बोलली नाही. दुपारी घरात सासूबाई आणि स्नेहा दोघीच होत्या. "तू एवढी शांत का असतेस?" सासूबाई म्हणाल्या. स्नेहा हलकी हसली. "काही नाही." पण सासूबाईंनी लगेच टोमणा मारला. "आमचा मुलगा एवढा चांगला आहे, सगळ्यांसाठी करतो, पण तुझ्यासाठी नाही ना?" त्या हसल्या. स्नेहाच्या डोळ्यात पाणी आलं. ती तिच्या खोलीत गेली आणि दार बंद केलं आणि रडायला लागली. "मी काय चुकीचं केलं? मी एवढंच तर मागतो, थोडा वेळ आणि थोडं प्रेम." तिचं मन हळूहळू तुटत होतं. त्या रात्री संजय उशिरा घरी आला. "जेवण वाढू का?" स्नेहाने विचारलं. "हो." तो मोबाईलमध्ये बघत म्हणाला. ती शांतपणे जेवण वाढत होती. "संजय, मला काही बोलायचं आहे." ती पुन्हा धाडस करून म्हणाली. "आता नाही, खूप थकलोय." तो चिडून म्हणाला. ती पुन्हा गप्प झाली. दिवसागणिक स्नेहा अधिक शांत होत गेली. तिने बोलणं कमी केलं, हसणं कमी केलं आणि अपेक्षा ठेवणंही कमी केलं. एक दिवस तिची मैत्रीण फोन करून म्हणाली, "काय चाललंय तुझं? खुश आहेस ना?" स्नेहा काही क्षण शांत राहिली. "हो, खूप खुश आहे." ती खोटं बोलली. फोन कट झाला आणि तिचे अश्रू व्हायला लागले. त्या दिवशी संध्याकाळी घरात सगळे बसले होते. भाऊ म्हणाला, "दादा, उद्या आपण सगळे बाहेर जाऊया." "हो, नक्की," संजय हसत म्हणाला. स्नेहा तिथेच बसली होती. तिने ऐकलं, तिला आनंद झाला. बाहेर गेल्यावर तिला संजयसोबत वेळ घालवायला मिळेल. पण तिला प्रश्न पडला, "ते मला सोबत नेतील का?" तिने संजयला विचारलं, "संजय, मी पण येऊ का?" भाऊ लगेच म्हणाला, "वहिनी, तू येऊ नकोस. तू आलीस तर गाडीत जागा पुरणार नाही. तू घरीच काम कर. आमची पॅकिंग करून दे." सगळे हसले. संजय काही बोलला नाही. त्या क्षणी स्नेहाच्या मनात कायमचं तुटलं. त्या रात्री ती झोपलीच नाही. संजय बाजूला गाढ झोपला होता आणि ती छताकडे बघत होती. "मी या घरात कोण आहे? कोणाला माझी गरज आहे?" तिच्या मनात फक्त एकच उत्तर येत होतं, "कुणालाही नाही." पुढच्या दिवशी ती खूप शांत होती. ना काही मागणं, ना काही बोलणं. संजयला पण काही फरक पडला नाही. काही दिवसांनी ती शेवटी ठरवलं, "आता मला बोलायलाच हवं." त्या रात्री संजय जेवत होता. "संजय, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे," असं ती ठामपणे म्हणाली. संजय थोडा त्रासिक झाला. "काय आहे आता?" स्नेहाने खोल श्वास घेतला. "मला तुझ्यासोबत वेळ हवा आहे. मला तुझं लक्ष हवं आहे. मी तुझी बायको आहे. मला तुझं प्रेम हवं आहे." संजय हसला. "स्नेहा, तू जास्त विचार करतेस. सगळं ठीक आहे." ती रागाने म्हणाली, "काहीच ठीक नाही संजय. तू माझ्याकडे लक्षच देत नाहीस. मी किती दिवस वाट बघू?" संजय चिडला. "मग काय करू? मी सगळं सोडून तुझ्यासोबत बसू का?" त्या शब्दांनी स्नेहा हादरली. ती डोळ्यात पाणी घेऊन म्हणाली, "हो, कधीतरी बस, कारण मी तुझी बायको आहे." संजय शांत झाला. ती पुढे म्हणाली, "जर तू मला वेळ दिला नाहीस, तर तू माझ्यासोबत राहिला नाहीस, तर मी हे घर सोडून जाईल." संजयने काहीच उत्तर दिलं नाही. तो उठला आणि बाहेर निघून गेला. त्या रात्री स्नेहा खूप रडली. आजही त्याने मला थांबवलं नाही. त्याला खरंच काही फरक पडत नाही. पुढच्या काही दिवसात काहीच बदललं नाही. संजय अजूनही तसाच होता आणि मागे एक दिवस स्नेहाने निर्णय घेतला. सकाळी घरात सगळे कामात होते. स्नेहा शांतपणे आपले कपडे बॅगेत ठेवत होती. तिचे हात थरथरत होते. डोळ्यातून अश्रू थांबतच नव्हते. "मी हार मानली, पण आता इथे राहून स्वतःला हरवू शकत नाही." ती हळूच बाहेर आली. कोणी तिच्याकडे लक्ष दिलं नाही. ती दाराजवळ थांबली.
एकदा मागे वळून घराकडे पाहिलं. हे घर माझं कधीच नव्हतं आणि ती निघून गेली. कोणालाही न सांगता. कारण सांगूनही काही उपयोग नव्हता. त्या क्षणी एक नातं तुटलं होतं. एक मन पूर्णपणे कोसळलं होतं. रस्त्यावर चालताना स्नेहा स्वतःशीच म्हणाली, मी त्याच्यावर खूप प्रेम केलं. पण कदाचित माझं प्रेम त्याच्यासाठी महत्वाचं नव्हतं. तिच्या डोळ्यांमधून आता अश्रू वाहत होते आणि मनात एकच भावना होती, मी हरले, पण आता स्वतःला वाचवायचं आहे. तिकडे रिकाम्या खोलीत बसलेला संजय स्वतःशीच बोलत होता. स्नेहा, तू असतीस तर. पण त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी स्नेहा तिथे नव्हती. स्नेहा घर सोडून गेल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस संजयला काहीच फरक पडला नाही. घरात सगळं पूर्वीसारखं चालू होतं. आईची काळजी, बाबाचं काम, भावासोबत चर्चा, बहिणीचे फोन. स्नेहाचा विषय कोणी काढलाच नाही. एकदा आई म्हणाली, चांगलं झालं. सतत तक्रारी करत होती. भाऊ हसत म्हणाली, हो ना, घरात शांतता तरी आली. संजयने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. त्याने स्वतःला समजावलं, तिनेच घर सोडलं, माझी चूक नाही. पण रात्री जेव्हा तो एकटा असायचा तेव्हा शांततेत पोकळी जाणवायची. खोलीत सगळं होतं, पण काहीतरी कमी होतं. एक दिवस तो कपाट उघडतो, स्नेहाचे काही कपडे तिथेच होते. तो एक साडी हातात घेतो आणि अचानक त्याच्या डोळ्यासमोर आठवणी येतात. ती हसणारी स्नेहा, त्याच्यासाठी वाट बघणारी स्नेहा, त्याच्याकडे एकटक बघणारी स्नेहा. तो पटकन साडी परत ठेवतो. नाही, मला तिची आठवण येत नाहीये, तो स्वतःशीच म्हणतो. पण दिवस जात होते आणि स्नेहाचा अभाव हळूहळू जाणवू लागला. एक दिवस संजय ऑफिसला निघत होता. आई माझा टिफिन, आई माझा टिफिन. आई म्हणाली, आज स्वतःच करून, माझी तब्येत ठीक नाही. तो थोडा थांबला. स्नेहा असती तर. हा विचार क्षणभर आला, पण त्याने लगेच तो बाजूला सारला. हळूहळू लहान लहान गोष्टी त्याला त्रास देऊ लागल्या. कपडे वेळेवर धुतले जात नव्हते, जेवण वेळेवर मिळत नव्हतं, खोली अस्तव्यस्त होती. पण तरीही त्याने कधीच कबूल केलं नाही की त्याला स्नेहाची गरज आहे. आणि मग एक दिवस सगळं बदललं. त्या दिवशी संध्याकाळी संजय ऑफिसमधून परत येत होता. पाऊस सुरू होता, रस्ता ओला होता. त्याचं लक्ष फोनवर होतं आणि अचानक धडाड, त्याची बाईक घसरली. जोरात रस्त्यावरती पडला. त्याच्या पायात तीव्र वेदना झाली. तो ओरडला. लोक जमा झाले. कोणीतरी अँब्युलन्सला फोन केला. हॉस्पिटलमध्ये संजय बेडवर पडलेला होता. डॉक्टर म्हणाले, पायाचं फ्रॅक्चर आहे. काही आठवडे आराम करावा लागेल. त्याला घरी आणलं गेलं. सुरुवातीला सगळं काळजी घेत होते. आई त्याच्याजवळ बसली होती. भाऊ औषधं आणत होता. पण काही दिवसांनी सगळं बदलायला लागलं. एक सकाळी संजय म्हणाला, आई मला पाणी दे ना. आई म्हणाली, मी आता कामात आहे, तू स्वतः घे. तो थोडा आश्चर्यचकितच झाला. माझा पाय फ्रॅक्चर आहे आई. असं कसं म्हणत आहेस? दुसऱ्या दिवशी भावाला म्हणाला, मला थोडी मदत करशील का? भाऊ म्हणाला, मला ऑफिसला जायला उशीर होतोय. थांब, बाबा थोड्या वेळाने मदत करतील. बहिणीला फोन केला. तू काही दिवस येऊ शकतेस का? ती म्हणाली, मला अभ्यास आहे. परीक्षा जवळ आल्या आहेत. हॉटेलवरून परत येणं मला शक्य नाही. हळूहळू सगळे दूर जाऊ लागले. संजय एकटा पडला. त्याला उठायलाही त्रास होत होता. चालता येत नव्हतं. लहान-सहान गोष्टींसाठीही त्याला मदतीची गरज होती. पण कोणीच नव्हतं. एक दिवस तो खूप वेदनेत होता. औषध वेळेवर मिळाली नव्हती. तो स्वतःच उठायचा प्रयत्न करत होता आणि अचानक खाली पडला. आई! तो ओरडला. पण कोणी आलं नाही. त्या क्षणी त्याच्या डोळ्यातून अश्रू आले. तो हळू आवाजात म्हणाला, स्नेहा, तू असतीस तर. त्याला आठवलं ती त्याच्यासाठी कशी धावत होती. त्याच्या छोट्या छोट्या गोष्टींची कशी काळजी घेत होती. आणि तो तिच्याकडे बघायलाही तयार नव्हता. त्याच्या मनात आता अपराधीपणा वाढत होता. तिच्याशी किती खूप वाईट वागलो. मी तिचं मन तोडलं. पण तरी त्याने तिला फोन केला नाही. मी कोणत्या तोंडाने फोन करू? तो स्वतःलाच विचारत होता. दुसरीकडे स्नेहा तिच्या माहेरी होती. ती अजूनही शांत नव्हती. तिच्या मनात अजूनही खूप वेदना होत्या आणि प्रेमही तितकंच होतं. एक दिवस तिला नातेवाईकांचा फोन आला. अगं, संजयचा अपघात झाला म्हणे. स्नेहा दचकली. काय? कसा आहे तो? पायाला फ्रॅक्चर आहे. त्या क्षणी तिचं सगळं दुःख, राग, नाराजी सगळं विसरलं. तिच्या मनात फक्त एकच विचार आला, संजय ठीक आहे ना? ती एक क्षणही थांबली नाही. आई, मी जाते.
आई काही बोलणार होती, पण स्नेहा ठामपणे म्हणाली, "मला जायचं आहे." ती लगेच निघाली. तिच्या मनात फक्त एकच भावना होती, तो माझा नवरा आहे आणि त्याला माझी गरज आहे. घरी संजय एकटाच बसला होता. डोळ्यात रिकामेपणा, मनात पश्चाताप. दाराची बेल वाजली. त्याने हळूच डोळे वर केले. आईने दार उघडलं आणि समोर होती स्नेहा. त्याच्या डोळ्यात आश्चर्य आणि लगेच पाणी आलं. तो काही बोलू शकलाच नाही. स्नेहा त्याच्याकडे धावत आली. "संजय, तू ठीक आहेस ना?" तिने त्याचा हात धरला आणि तिच्या डोळ्यात काळजी होती आणि प्रेमही होतं. त्या क्षणी संजयच्या मनात एक विचार आला. जिला मी दुर्लक्ष केलं, तीच आज माझ्यासाठी लगेच धावून आली आहे. संजयच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तो स्नेहाकडे बघत होता आणि मनात म्हणत होता, "मी तिला गमावलं नाही ना?" "स्नेहा, तू आलीस?" त्याचा आवाज थरथरत होता. "शांत राहा. काही नाही होणार." स्नेहा त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली. त्या स्पर्शात इतकी माया होती की संजयचं सगळं दुःख जणू क्षणभरासाठी हलकं झालं. स्नेहा लगेच कामाला लागली. "तू काही खाल्लंस का? औषधं वेळेवर घेतलीस का?" संजय काहीच बोलू शकत नव्हता. फक्त तिच्याकडे बघत होता. तिने किचनमध्ये जाऊन पटकन जेवण गरम केलं, औषधं व्यवस्थित पाहिली. तिच्या प्रत्येक हालचालीत काळजी होती. जणू काही ती कधीच इथून गेली नव्हती. घरच्यांनीही तिला पाहिलं. आई थोड्या आश्चर्याने म्हणाल्या, "तू परत आलीस?" स्नेहा शांतपणे म्हणाली, "संजयची तब्येत ठीक नाही म्हणून आले." तिच्या आवाजात कोणताही राग नव्हता, फक्त जबाबदारी होती. त्या रात्री स्नेहा संजयच्या बाजूला बसून होती. त्याला वेळेवर औषधं दिले, पाणी दिलं, झोपायला मदत केली आणि संजय हलक्या आवाजात म्हणाला, "स्नेहा." ती त्याच्याकडे वळली. "तू का आलीस?" तो प्रश्न ऐकून तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती हळूच हसली. "कारण तू माझा नवरा आहेस आणि तू आजारी असल्यास तुझी काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे." त्या एका वाक्याने संजयचे मन पूर्णपणे तुटलं. दिवस जात होते. स्नेहा त्याची पूर्ण काळजी घेत होती. सकाळी उठवणं, फ्रेश होण्यास मदत करणं, वेळेवर जेवण, औषधं, त्याला चालायला मदत करणं, त्याच्यासाठी आवडीचं जेवण बनवणं. घरचे मात्र दूरच होते. ते फक्त बघत होते, पण काही फरक नव्हता. एक दिवस संजयची आई स्नेहाला म्हणाली, "तू इतकं का करतेस? शेवटी तूच घर सोडून गेली होतीस ना?" स्नेहा शांतपणे उत्तरली, "हो, मी गेले होते, पण माझं प्रेम अजूनही इथेच आहे." त्या उत्तराने सगळे शांत झाले. संजय सगळं ऐकत होता. त्याच्या मनात अपराधीपणा वाढत होता. एका रात्री तो झोपत नव्हता. स्नेहा त्याच्या बाजूला बसली होती. तो हळू आवाजात म्हणाला, "स्नेहा, मला तुझ्याशी बोलायचं आहे." ती म्हणाली, "बोल." संजयच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, "मी खूप चुकीचा होतो स्नेहा." स्नेहा शांतपणे ऐकत होती. "मी आई-वडिलांसाठी, भावांसाठी सगळं केलं, पण तुझ्यासाठी वेळच दिला नाही." त्याचा आवाज थरथरत होता. "तू माझ्यासाठी सगळं सोडलंस आणि मी तुला एकटं सोडलं." स्नेहाच्या डोळ्यातून अश्रू आले आणि संजय म्हणाला, "तू किती वेळा मला सांगितलं, पण मी कधी ऐकलं नाही." तो रडत म्हणाला, "आज जेव्हा मला सगळ्यांची गरज होती, तेव्हा कोणीच नव्हतं. फक्त तू मदतीसाठी आलीस." तो तिचा हात पकडून म्हणतो, "मला माफ कर स्नेहा, मी खूप दुखावलं." त्या क्षणी स्नेहाचं मन भरून आलं. ती म्हणाली, "मला काहीच नको होतं संजय, फक्त तुझा वेळ आणि थोडंसं प्रेम." दोघेही रडत होते. अश्रूंमध्ये वेदना नव्हती, तर नातं पुन्हा जुळण्याची सुरुवात होती. पुढचे काही दिवस संजय हळूहळू बरा झाला आणि आता तो बदलत होता. स्नेहाशी बोलत होता, तिच्यासाठी वेळ घालवत होता, छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष देत होता. एक दिवस तो म्हणाला, "स्नेहा, आपण बाहेर जाऊया." ती आश्चर्याने म्हणाली, "खरंच?" तो हसला आणि म्हणाला, "हो, कारण आता मला समजलं आहे, तुझ्यासोबत वेळ घालवणं किती महत्वाचं आहे." ती हसली. तिच्या डोळ्यात आनंद होता. घरच्यांनाही हळूहळू समजायला लागलं. त्यांनी स्नेहाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. एक दिवस आई म्हणाली, "स्नेहा, तू खरंच या घरची खरी लक्ष्मी आहेस." स्नेहा फक्त हसली. एक संध्याकाळी संजय आणि स्नेहा गच्चीवर बसले होते. सूर्य मावळत होता. संजय म्हणाला, "स्नेहा, एक गोष्ट सांगू?" ती म्हणाली, "हां." तिच्याकडे बघत म्हणाला, "आई-वडील कर्तव्य असतात, पण बायको आयुष्यभराची साथ असते." तो पुढे म्हणाला, "आणि मी खूप उशिरा समजलो, माझ्या आयुष्यात तुझी गरज किती आहे." स्नेहा त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते आणि हळू आवाजात म्हणाली, "उशिरा का होईना, पण तुला समजलं, हेच खूप आहे."
दोघे शांतपणे बसले. शांततेत एक पुन्हा नवीन मजबूत नातं झालं होतं. कथेचा अंतिम संदेश: आई वडील कर्तव्य असतात, पण बायको ही जबाबदारी असते. ती आयुष्यभराची साथ देणारी व्यक्ती असते. तिची किंमत वेळेत ओळखा, कारण ती निघून गेल्यावर घरात पण घर राहत नाही. जसं पाण्याशिवाय तहान लागते, जसं खोलीशिवाय दिवा हवा असतो, तशीच प्रत्येक नात्यात प्रेम आणि वेळेची गरज असते. कुठलंही नातं आपोआप टिकत नाही, ते जपावं लागतं. एका छोट्या फोनने, भेटीने, 2 शब्दांनी नात्यातला ताण कमी होतो. आपल्या जोडीदाराला किती महत्त्व देतो यावर संसाराचं खरं रूप ठरतं. तिची किंमत कळाली की तिनं घर सोडावं असे होऊ देऊ नका. आपल्या जोडीदाराला वेळ द्या, कारण आयुष्यात मिळालेला हा साथीदार अनमोल आहे. तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला हाईप करा. धन्यवाद.